तर दापोलीतील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। आमदारकी गेल्यावर ठाकरेंनी कचऱ्याच्या टोपलीत टाकलं असं सुद्धा वक्तव्य या पार्श्वभूमीवर दळवींचं समोर येत आहे। भाजप प्रवेशावेळी दळवींनी ठाकरेंवरती निशाणा साधलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक। बाळासाहेब जेव्हा गेले त्यावेळेला आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही। मगाशी मी उल्लेख केला 2014 नंतर आमदार या खुर्चीवर उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता सोकेयानेच हे ऑपरेशन केलं, पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा या 10 वर्षाचा काळ गेला। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आता भाजपचा रायगड लोकसभेवर डोळा असल्याचं समजतंय। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर आणखी मोठे मासे हे गळाला लागणार आहेत। रायगडमध्ये भाजपचा पक्ष विस्तारावरती भर मोठ्या प्रमाणात दिसतोय। सूर्यकांत दळवी यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपची कुठेतरी ताकद वाढल्याचं म्हटलं जातंय। रायगडमध्ये भाजप जे आहे ते विस्तार करत आहे। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, भाजपचा रायगडवर डोळा असल्याचं समजतंय। सूर्यकांत दळवी यांचा सुद्धा पक्षप्रवेश झालाय। अगदी योग्य आहे गार्गी, ज्याप्रमाणे काही क्षणांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर आता भाजप कोकणामध्ये परत एकदा ऍक्टिव्ह मोडवर येते असं दिसतंय। काही दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपकडनं दावा सांगण्यात आला होता, त्या पाठोपाठ आता रायगडवरती सुद्धा भाजप दावा करते अशा प्रकारची माहिती समोर येते। रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत सुनील तटकरे, त्यांच्या जागेवर अशा प्रकारे भाजपची तयारी जर होत असेल तर निश्चितच कुठेतरी पक्ष विस्तारासाठी भाजप अधिक आक्रमकपणे पुढे जाते असं दिसतंय। महत्वाची बाब अशी की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच रायगडमध्ये एक मोठी सभा सुद्धा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि आणखीन काही महत्वाचे प्रवेश या निमित्तानं भाजपमध्ये होणार आहेत अशा प्रकारची माहिती भाजपच्या वतीनं अंतर्गत गोटातून आपल्याला समजते। रायगडमध्ये सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून खूप मोठा वाद आणि संघर्ष निर्माण झालेला आहे। त्या परिस्थितीमध्ये भाजप कुठेतरी संघटनात्मक बळकटीसाठी प्रयत्न करते असं दिसतंय। त्यामुळे कोकणात अधिकाधिक लोकसभा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे हे प्रयत्न आता अधिक ठळकपणे दिसू लागले। नक्कीच ओम, याकडे आपलं लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।